मित्रांनो नमस्कार. हा हुनीचा पार्ट 2 आहे. पहिला व्हिडिओ आपण YouTube शॉर्ट्समध्ये अपलोड केला होता आणि हा जो करतोय तो लाँग फॉर्मॅटमध्ये करतोय कारण की थोडासा डिटेलमध्ये सांगायला वेळ लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की आपण हुंगणीला कंट्रोल करण्यासाठी एकतर केमिकल पद्धत आणि दुसरी म्हणजे जैविक पद्धत आपण वापरू शकतो. तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता डायरेक्ट आपण पाहूया. जर का नवीन असेल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण जैविक पद्धतच पाहणार आहोत. त्यानंतर मग आपण केमिकल पद्धत शेवटी पाहू. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, काय करायचं आहे, की आपण जैविक पद्धतीमध्ये अ, फक्त एक सिच्युएशन आपण पाहायची आहे, की आपल्या जमिनीमध्ये अगदी चांगली ओल असणं गरजेचं आहे. आपण जैविक पद्धत वापरताना. कारण की त्या ज्या आहेत ते एकतर जैविक बुरशी आहेत, नाहीतर त्या बॅक्टेरिया आहेत. मग ते बॅक्टेरिया पूर्णपणे आपल्या रानामध्ये पसरण्यासाठी आपल्याला चांगल्या ओलीची गरज असणार आहे. जर का चांगली ओल नसेल तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला. कारण की त्या बॅक्टेरिया पूर्णपणे म्हणजे प्राणामध्ये पसरू शकणार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला रिझल्ट इतके चांगले येणार नाहीत. ज्या वेळेला अगदी चांगला पाऊस होईल म्हणजे एक समजा तुम्हाला 3 ते 4 दिवस अगदी चांगला पाऊस पडून पूर्णपणे चांगली ओल झाली असेल आणि तशा सिच्युएशनमध्ये आपण याचा नक्की वापर करू शकतो आणि त्यानं आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील. तर मित्रांनो त्यामध्ये नेमकं आपण काय वापरायचं आहे? तर मित्रांनो त्यामधला पहिला मी घटक सांगतोय. तर मित्रांनो त्यामध्ये मेटारायझियम अनॅसोप्ली नावाचा एक कंटेंट येतो किंवा एक जैविक बुरशी येते. त्या बुरशीचा आपण जर वापर केला, तर आपल्याला चांगले अगदी रिझल्ट मिळू शकतात. ती एक प्रकारची मित्र बुरशी आहे. तर मित्रांनो ती काय करते, ज्यावेळेला आपण अप्लाय करतो आपल्या ऊसामध्ये, त्यावेळेला ती बुरशी म्हणजे मातीमध्ये पूर्ण पसरायला सुरुवात होते आणि ती जशी ओल असेल तशी चांगली पसरते आणि ती ती जसं हुंगणीच्या संपर्कात येते, त्यावेळेला त्या हुंगणीला ज्या संपर्कात आल्यानंतर त्याला ती सडवते. म्हणजेच काय कुजते ती किंवा ती सडते हे हुंगणी आणि ती मरण पावते. मित्रांनो, अशा पद्धतीने ही मेटारायझियम अनासोप्ली नावाचा कंटेंट असलेलं तुम्ही कोणतेही मार्केटमधील औषध तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो बरेच आहेत. त्याचं प्रमाण जर पाहिलं तर आपल्याला बऱ्याच कंपनीचं 3 ते 4 किलो पर एकर आहे, कुणाचं 2 किलो पर एकर आहे. किंवा जे ड्रिपनं सोडायसाठी वगैरे वापरतात ते वॉटर सोल्युबलमध्ये येतात ते सुद्धा 1 किलो ते अर्धा किलो सुद्धा एकर आपण वापरू शकतो. मेटरायझियम अॅनासोप्ली हा कंटेंट असणं आवश्यक आहे मित्रांनो. तर मित्रांनो त्यामधलंच दुसरं अजून एक औषध आहे. त्यामध्ये सुद्धा 2 प्रकार येतात मित्रांनो. त्यामध्ये आपण ई-पी-एन म्हणतो. म्हणजेच काय एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड्स किंवा अ, किंवा कन्सोर्शिया ऑफ एन्टोमोपॅथोजन्स हे 2 कंटेंट आहेत मित्रांनो. हे सुद्धा आपण वापरू शकतो. तर हे कसे म्हणजे दोन्ही जवळपास सिमिलरच आहेत. पण हे सुद्धा एक प्रकारे म्हणजे थोडंसं वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. तर मित्रांनो पॅथोजेनिक निमॅटोड्स हे जे आहे ते काय करतात तर मित्रांनो हे एक प्रकारची कृमी आहेत. सूक्ष्म कृमी आहेत. ते काय करतात ज्यावेळेला आपण त्याला ड्रिप वाटे किंवा आपण पाटपाण्यातून किंवा कोणत्याही प्रकारे ज्यावेळेला देतो, त्यावेळेला ते रानामध्ये आतमध्ये जातात आणि जसं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आपल्या हुंगणीच्या संपर्कात येतात, त्यावेळेला त्या हुंगणीला पूर्णपणे मारून टाकतात आणि त्याच्या अंगातून म्हणजे त्या बुरशीचा यूज करून हुंगणीचा यूज करून त्यातून बाहेर पडतात. त्यातून बाहेर पडून परत त्या दुसऱ्या हुंगणीच्या शोधात जातात आणि पूर्णपणे मारून टाकतात. ह्या ज्या जैविक म्हणजे ज्या आपण औषधे पाहतोय, ती थोडीशी वेळ लागू शकतो म्हणजे रिपोर्ट दिसायला तुम्हाला रिझल्ट दिसायला. त्यामुळं थोडंसं म्हणजे अगदी त्याची वातावरण करेक्ट असताना म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे वातावरण असताना तशा पद्धतीने सोडायचं आहे. मी तुम्हाला पहिला सांगितलं, की पाऊस ओल म्हणजे चांगली असली पाहिजे, त्यावेळेला आपण याचा उपयोग करू शकतो. त्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे कन्सोर्शिया ऑफ एन्टोमोपॅथोजन्स म्हणून एक येतं. म्हणजेच काय ह्या बॅक्टेरिया येतात मित्रांनो. तर कन्सोर्शिया ऑफ म्हणजे काय तर 2-3 प्रकारच्या म्हणजे फक्त साठी नव्हे, तर अजून कोणत्या जर का हानिकारक उसाला असणाऱ्या म्हणजे जर का कोणत्या किडी असतील, तर त्या किडीसुद्धा ह्यामध्ये कव्हर होतात. म्हणजे 2-3 प्रकारच्या किडी एकाच औषधाने कव्हर होतात. तर मित्रांनो ह्याला सुद्धा अगदी ओल चांगली असायला पाहिजे. तर मित्रांनो हे सुद्धा आपण जर औषध सोडलं, जसं ते हुंगणीच्या संपर्कात येईल त्यावेळेला ते हुंगणीला मारून टाकेल. मग ह्याला फक्त काय 2-3 दिवसाचा वेळ लागतो असं त्यांनी कंपनी रिकमेंड करते. पण थोडासा याच्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागू शकतो त्याला.
आणि आता राहिलं शेवटची म्हणजे जर का आपण केमिकलमध्ये काय वापरू शकतो जर पाहायला गेलं, तर मित्रांनो त्यामधलं एक मी तुम्हाला दाखवायचं आहे मला. इथं जर पाहिलं तुम्ही, तर इथं कन्सोर्शिया ऑफ एन्टोमा पॅथोजन्स असं लिहिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला कंटेंट असलेलं तुम्ही कोणत्याही प्रकारचं कोणत्याही कंपनीचं औषध तुम्ही वापरू शकताय. माझ्याकडे होतं ते मी दाखवलंय तुम्हाला कंपनी वगैरे तुम्ही ते पाहू शकता. म्हणजे जर का मी नाव सांगितलं तर मग ते परत आणि असं होईल की मी कोणत्याही तरी कंपनीची ॲडव्हर्टाइज करतोय असं व्हायला नको. त्यासाठी मी काय तुम्हाला नाव दाखवत नाहीये. तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला जो कंटेंट येतो त्यामधला ते तुम्हाला दाखवला मी. तर मित्रांनो आता एक शेवटची राहिली ती केमिकल पद्धत. तर मित्रांनो केमिकल पद्धतीमध्ये आपण 2 मी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्बिनेशन सांगणार आहे. ते कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. ज्या वेळेला थोडीशी ओल कमी असेल किंवा प्रादुर्भाव खूप जास्त झाला असेल, त्यावेळेला तुम्ही हे नक्की वापरू शकता. तर मित्रांनो काय करायचं आहे, तुम्ही फेब्रोनिल 40% इथं सुद्धा तुम्ही पाहू शकता. फेब्रोनिल 40% प्लस ॲसेटॅमाप्राइड इमिडाक्लोप्राइड 40% सॉरी इमिडाक्लोप्राइड 40% प्लस पेप्रोनिल 40% असलेलं घटक असलेलं तुम्ही कोणतंही घेऊ शकता. माझ्याकडे आहे ते विलोप्रीड नावाने आहे. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लेसेंटा नावाने येतं किंवा तुम्ही कोणतेही हे म्हणजे कॉम्बिनेशन असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही चांगल्या कंपनीचं घेऊ शकता. तर मित्रांनो याच्यासोबत काय घ्यायचं आहे तर तुम्हाला क्लोरोपिरिपास प्लस सायपरमेथ्रिनचं कॉम्बिनेशन तुम्हाला माहित असेल. ते हमला नावाने येतं किंवा अजून कोणत्याही नावाने भरपूर येतात. तर त्यामधलं तुम्ही कोणतंही घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो ही एक झाली. हे तुम्ही चांगली थोडीफार ओल असताना तर त्याला तुम्ही एकतर ड्रिंचिंग करू शकता. तुम्ही ड्रिपनं सुद्धा सोडू शकता हे किंवा ह्या दोन्ही पद्धतीने हे वापरता येतं आपल्याला. तर मित्रांनो अजून एक कॉम्बिनेशन सांगणार आहे मी तुम्हाला केमिकल मधलंच. तर मित्रांनो त्यामध्ये तुम्ही वापरायचं आहे थायमेथोक्साइम 75% म्हणजेच काय सिझंटा कंपनीचं कॅपकेडीज नावाने सुद्धा येतं. ते तुम्ही वापरू शकता किंवा अजून भरपूर नावाने येतात. फक्त थायमेथोक्साइम 75% म्हणजे 75% वाला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आपण लॅम्बडा घ्यायचा आहे. हे दोन्हीचं जर कॉम्बिनेशन आपण केलं म्हणजे तर सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात. पण हे रिझल्ट थोडं टेम्पररी टाईपचे असू शकतात. म्हणजेच काय ज्या वेळेला आपण ड्रिंचिंग वगैरे करू रिझल्ट अगदी फास्ट मिळतील. म्हणजे काही तासातच अगदी हुंगणी जर त्याच्या संपर्कात आली, जे आपण औषध सोडतो त्याच्या संपर्कात, तर ती अगदी तिथंच थोड्या वेळातच काही तासातच अगदी मरून जाईल. पण ते केल्यानंतर सुद्धा आपण प्रिमिटिव्ह म्हणून का असेना तुम्ही हे अशा पद्धतीचं हे सुद्धा वापरायचंच आहे जैविकमधलं. जेणेकरून आपल्याला एकंदरीत पण हे केल्यानंतर केमिकलची केल्यानंतर किंवा थोड्या दिवसानंतर करायचं आहे म्हणजे ज्या वेळेला अजून एक महत्वाचं की ज्या वेळेला जैविक आपण औषधं वापरणार आहोत त्यानंतर लगेचच आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे वापरायचं नाही आहे आणि जर आपण औषधं वापरणार असेल तर त्याच्या सोबत किंवा त्याच्या अगोदर 10 दिवस आणि नंतर 10 दिवस आपल्याला कोणतेही केमिकल लागवड किंवा रासायनिक लागवडीचा वगैरे उपयोग करायचा नाही आपल्या शेतामध्ये तरच आपल्याला चांगल्या पद्धतीची रिझल्ट मिळतील. धन्यवाद मित्रांनो. जर का व्हिडिओ जर का माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.